हॅलो एव्हरीवन. प्रारब्धाने जीवनामध्ये जे होणार आहे ते होऊनच राहील. मग ते लग्न असो, पैसा असो किंवा जन्म आणि मृत्यू, हे सर्व काय आहे? अटळ आहे. जन्म, मृत्यू, लग्न, पैसा सर्व पहिलेपासूनच ह्या भगवानाने तय करून ठेवलेलं आहे, म्हणजेच प्री डिसाइडेड आहे. तर प्रारब्ध कर्म, आपण प्रारब्धाविषयी जाणून घेणार आहोत. तर प्रारब्ध कर्म स्वतःच केलेले कर्म असतात. तर कसे, जे आता आपण वर्तमान काळात जे काही कर्म करत आहोत, म्हणजेच क्रियमान कर्म करत आहोत, तर ते काय होतात, जे काही आपण चांगले किंवा वाईट हे दोन कर्म जेव्हा आपण क्रियमान कर्मामध्ये म्हणजेच वर्तमान काळामध्ये करत आहोत, तर ते कुठे जातात? ते संचितमध्ये स्टोअर होऊन राहतात, संचित कर्मामध्ये. आणि जेव्हा त्याची इंटेन्सिटी वाढते, म्हणजे फळ पकून ते कुठे जाते? प्रारब्धामध्ये. तर ते प्रारब्ध कोणी दुसऱ्यांनी केलेलं आहे का? तर नाही. तर म्हणून प्रारब्ध कर्म स्वतःच केलेले कर्म असतात. जेव्हा आपण वर्तमान काळात करतो ते संचितमध्ये स्टोअर होतात, फळ पकून त्यांची इंटेन्सिटी वाढली की प्रारब्ध बनून आपल्यासमोर ते चॅलेंजेस म्हणा, प्रॉब्लेम्स म्हणा किंवा सिच्युएशन म्हणा, परिस्थिती एखादी आपल्यासमोर येऊन उभं राहते आणि त्याला फेस करावं लागते. म्हणजेच हे काय आहे? तर हे प्रारब्ध आहे. तुम्हाला मी समोर उदाहरण सांगेलच, म्हणजे ते तुम्हाला कळायला येईल. ओके. तर ज्यामध्ये पापकर्माचं फळ भोगायचं आहे किंवा पुण्य किंवा पाप जे म्हणतात, प्रत्येक जे कार्य तुम्ही केलेले आहात वर्तमान काळात, ते कुठे जाऊन स्टोअर आहे? संचितमध्ये. आणि प्रारब्ध बनून आपल्यासमोर येत असतात. म्हणजे कुठल्या प्रॉब्लेम्समध्ये म्हणा, सिच्युएशन म्हणा, जे काही परिस्थिती आपल्यासमोर आता येऊन ठेपते ना, आणि म्हणतात की इतकं सारं मी आताच्या याच्यामध्ये तर सर्व काही चांगलं करत आहे, मग असं माझ्यासोबत का घडत आहे, असं जे म्हणतात ना, तर काही गोष्टी जे आहेत, केलेले कर्म जे आहेत ते विसरून जात असतात. कारण ह्या माइंडमध्ये असं हजारो विचार आपल्यामध्ये येत असतात. रोजचे 60,000पेक्षा जास्त विचार करत असतो. आणि जेव्हा ह्या कर्मावर बोलायचं झालं तर खूप विषय लांब होत जातो, हो की नाही? कारण प्रत्येक कार्य जेव्हा करताना विचारपूर्वकच प्रत्येकजण करतील अशातला भाग नाही. आणि जेव्हा ते कर्म केलेले विसरून जातात, पण ते काय आहे, ह्या संचितमध्ये कुठेही तुम्ही चुकत नाही. कारण ह्या परमपित्या परमेश्वराचा जो CCTV कॅमेरा आहे, तो एनी टाईम क्षणोक्षणी सेकंदाला आपल्यावर नजर असते. ते संचितमध्ये स्टोअर होऊन असते आणि ते प्रारब्ध बनवून आपल्यासमोर येत असते. ओके. पुण्यकर्माचं म्हणा, जे काही फळ असतं ते भोगावंच लागतं. तर अशा पद्धतीने पापकर्माचं असो किंवा पुण्यकर्माचं फळ जे आहे ते भोगायचंच आहे. तर अशा पद्धतीने हे प्रारब्ध कर्म बनत असे. तर हे सर्वच प्रारब्ध कर्मच जे काही आहे ते सर्वच आहे. ओके. सर्व काही आहे. प्रारब्ध कर्मच जीवन डिसाईड करते का? कर्म मृत्यू डिसाईड करते का? तर आपलं जन्म, लग्न, सफलता, सक्सेस, पैसा, मुले होणे किंवा मुले न होणे, मृत्यू, हे सर्व जीवनाच्या प्रारब्ध कर्माच्या हिशोबानेच सर्व काही प्री डिसाईड असते. आणि ह्या प्रारब्धाच्या कर्माच्या हिशोबानेच सर्व काही होत असते. ओके. आणि जे काही आता तुमचे केलेले पापकर्म असेल, तुमचे केलेले पुण्यकर्म असेल, तर आता जे नवीन कर्म करत आहात, तर त्याचा रोल काय आहे मग यामध्ये? तर त्याचा रोल भविष्यासाठी आहे का? आहे की ह्या जीवनामध्येच जे काही आहे ते आताच आहे? तर नवीन कर्म, प्रारब्ध कर्माचं फळ भोगण्याची जी शक्ती आहे ते आपल्या नवीन कर्मानेच प्राप्त होत असते. ओके. तर काही लोक काय करत असतात की आता नवीन कर्म जे आहेत, मी जे सुरुवातीला सांगितलं की आपले जे क्रियमान कर्म असतात, म्हणजेच वर्तमान काळात केलेले कर्म म्हणजेच क्रियमान कर्म, ते कुठे जातात? संचितमध्ये. पापकर्म असू द्या की पुण्यकर्म असू द्या. जेव्हा तुम्ही चांगले कर्म करून ठेवाल तर संचितमध्ये फळ बनून काय समोर येईल? चांगलं प्रारब्ध येणार. जर वाईट कर्म करून ठेवलं असणार तर वाईट येणार. तसे चॅलेंजेस समोर येणार आणि ते भोगावेच लागणार. कारण आणि हे प्रारब्ध जे आहे त्यांनी केलं आणि मला भोगायला मिळत आहे, तर असं नाही आहे मित्रांनो. हे
प्रारब्ध आपण स्वतःनेच केलेलं आहे. फक्त काय आहे, आपण त्यामध्ये लक्ष देऊन बघत नाही की आपण काय करत आहोत. ओके, तर आपल्याला बघायचं काय आहे, प्रारब्ध. प्रारब्धने जीवनामध्ये जे होणार आहे ते होऊनच राहील. कारण जे काही आपण अगोदर करून ठेवलं आहे ते संचितमध्ये स्टोर आहे आणि ते बाहेर येणारच आहे प्रारब्ध म्हणून. ओके, तर तुम्हाला एक उदाहरण सांगते, त्यावरून तुम्हाला कळायला येईल की प्रारब्ध म्हणजेच काय. तर हे दुसऱ्यांनी करून ठेवलेलं नाही आहे, तर ते आपण स्वतःच करून ठेवलेलं आहे. तर एक उदाहरण सांगते. आमच्या म्हणजेच माझ्या ताईच्या सासरच्या मंडळींमध्ये एक नातेवाईक आहेत दूरचे. त्यांच्या ह्याच्यात आम्ही डोळ्यांनी बघितलेले आहे. ओके, तर काय झालं, तर हे जे आहे ते अगदी छोट्यापणापासूनच आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. तर ते जे जोडपं होतं, म्हणजेच लग्न झालेलं कपल जे होतं, त्यांना 2 मुली होत्या. अगदी छोट्या छोट्या होत्या. एक 5 ते 7 वर्षाची असणार बहुतेक आणि एक 4 वर्षाची होती. म्हणजे 3 वर्षाचा त्यामध्ये डिफरन्स होता. म्हणजे मोठी मुलगी 7 वर्षाची आणि ही 4 वर्षाची. तर ह्या दोघांचा संसार चालू तर होता, पण झालं काय, ते जे पती असतात ते खूपच ड्रिंक वगैरे करायचे नाही, पण ते इतकं त्या लेडीजला त्रास करत होते. म्हणजेच मारहाण करायचे. 2 मुली होत्या आणि जी मोठी मुलगी होती तिला छान प्रकारे समज होती आणि छोटी होती एक मुलगी. तर 2 बहिणी असल्याने त्यांना असं वाटायचं की मुलीच आहे, बाकी काय मग परत होणार नाही की काय, ह्या पद्धतीने त्यांचं वगैरे काय चालायचं. पण कारण नसताना सुद्धा त्या लेडीजला, म्हणजेच त्यांच्या पत्नीला इतकं मारहाण करायचे की तिला ते असह्य वेदना होऊ लागल्या. इतकं त्रास द्यायचे, टॉर्चर करायचे, बोलायचे. कधी गरीबच होते ते, तर कधी जे काही शेतीवाडीमध्ये जाऊन जे काम कष्ट ती लेडीज करायची, तर तो पैसा आलेला सुद्धा त्यांना जे ड्रिंक्सचा वगैरे शौक नव्हता त्यांना, पण हे पैसे जे आहे ते जे पत्ते वगैरे खेळतात ना, जुवा, त्यामध्ये ते घालत असायचे आणि प्रत्येक एक पैसासुद्धा तिचा घेऊन जायचे आणि तिला मारहाण करायचे. कुठल्याही कारणावरून तिला मारहाण करायचे. तर तिला ती काहीही बोलायची नाही. ती साध्या सराट घरायची की माझं असं असं आहे, तर मला निभवूनच न्यावं लागेल. असं विलेजच्या काही काही थिंकिंग असतात की कितीही असह्य वेदना झाल्या तरी त्या निभवतात. आणि तिचं होतं की मी शेवटपर्यंत लास्टपर्यंत निभवायचा प्रयत्न करेन. मुली 10 वर्षाची, मोठी मुलगी 10 वर्षाची झाली, त्यानंतर ही लहान मुलगी 7 वर्षाची झाली. तरी पण जो तिचा मिस्टर होता तो काही सुधारायला खाली नाही. जसंच चालू होतं, ती काबाड कष्ट करून सर्व काही करायची. पण याला म्हणजेच त्याचे प्रारब्ध कर्म म्हणा किंवा तो नवीन कर्म तो करत होता. अगदी तिला असह्य वेदना वगैरे द्यायचा, मारायचा, खूपच असह्य त्रास द्यायचा. तर मग तिने डिसाईड केलं की मी जे काही म्हणत आहे लास्टपर्यंत निभवान, पण आता माझ्यामध्ये ती शक्ती नाही आहे इथपर्यंत निभवायची लास्टपर्यंत. तर मग तिने काय केलं, आपल्या 2 मुलींना घेऊन आपल्या माहेरी निघून गेली. तर झालं काय, आता त्या तुम्ही जे हिचे पती होते त्याची जर कंडिशन आता तुम्ही कर्म बघाल तर त्याला इतकं भोगून द्यावं लागत आहे की क्षणाक्षणाला त्याला इतकं त्याला वेदना होत असतात. प्रत्येक शरीराच्या ठिकाणी त्याला वेदना होत असतात. तर ते काय आहे, कारण त्या लेडीजला इतकं असह्य वेदना होतपर्यंत तो मारायचा. तर त्याच हे जे प्रकृती आहे, ह्या जो हा म्हणजे ब्रह्मांडातील जे परमपिता परमेश्वर आहे, त्यांनी जे क्रियमान कर्मामधून जे संचितमध्ये स्टोअर केलं होतं, जे क्रियमान कर्म करून म्हणजे पत्नीला मारून, ते प्रारब्ध म्हणून आता त्याच्यासमोर आलं. भलेही त्यासाठी थोडा वेळ लागला, पण त्याला आता तर भोगूनच द्यावं लागतं आहे. तर आता काय झालं, ती 2 मुलींना घेऊन निघून गेल्यानंतर ती माहेरी गेल्यानंतर तिच्या भावाने तिला शिवण क्लास शिकवलं की काहीतरी करून तुला मुलींना जगवायचं आहे, त्यांचं शिक्षण पाणी करायचं आहे. तर मग काही दिवसांनी त्या मोठ्या मुलीला तिने हॉस्टेलमध्ये टाकले. हळूहळू ते बाळ मोठं होऊ लागलं, मोठी मुलगी.
मग ती जो शिवण क्लास करायची त्यामध्ये सुद्धा तिच्याकडे गिरायक्स जे होते ते कमी येऊ लागले आणि छोटी मुलगीसुद्धा होती. तर मग काय केलं, हिने याच्याकडे वळली, भक्तीकडे, अध्यात्माकडे गेली आणि आपल्या मोठ्या मुलीला म्हणजे मिस्टरांचे जे हिच्या पतीचे जे भाऊ होते मोठे, त्यांच्याकडे मोठ्या मुलीला ठेवलं. म्हणजे त्यांनी त्यांची परिस्थिती छान असल्यामुळे त्यांनी म्हटलं की आम्ही मोठ्या मुलीला शिकवतो जिल्हा परिषद शाळेला, म्हणजेच गव्हर्मेंट स्कूलमध्ये. आणि तिच्या मामाने लहान मुलीला ठेवून घेतलं आणि तिला कॉन्व्हेंटचं शिक्षण दिलं. ओके. त्यानंतर तिला 2-3 वर्षच कॉन्व्हेंटचं शिक्षण मिळालं. त्यानंतर तिच्या मामाला सुद्धा मुलंबाळं असल्याने त्यांना खर्च झेपू नाही लागला, तर तिचंसुद्धा नंतर जिल्हा परिषद शाळेमध्येच शिक्षण तिने पूर्ण केलं. तर त्यानंतर तिने अध्यात्माकडे जेव्हा वळली आणि ते कृष्ण भक्तीमध्ये रुजून गेली, त्यानंतर ती जे प्रवचन वगैरे देतात ना त्या फील्डमध्ये ती चालली गेली. अध्यात्माकडे राहून हे म्हणजेच ती जेव्हा शिवण क्लास वगैरे करायची, तिला घर कामामध्ये ती व्यस्त असायची, पण कुठे ना कुठे तिचं कर्म ते होतं की अध्यात्माकडे ती वळणार. आणि ती इतकी म्हणजेच भक्तीमध्ये लीन होऊन गेली की आज तिला बघितलं तर इतकं म्हणजे स्पिरिच्युअलिटीमध्ये आहे. आणि तिच्या मुलीचे भविष्य जर बघितलं तर खरोखर त्या मुलींना आनंद मिळाला. जे काही तिने शिकवलं होतं ते तिला फळ जे होतं ते मिळालं. तर ती आता जेव्हा ती कृष्ण भक्तीमध्ये म्हणजेच पूर्णपणे मग्न झाली, परिपूर्णपणे दोन्ही मुलींना तिचं म्हणजे जे काही स्वतःचं होतं ते सर्व काही तिनं समर्पण केलं, सरेंडर झाली परिपूर्णपणे आणि स्पिरिच्युअलिटीमध्ये जोडली. आणि ते जसं जया किशोरी दिदी जे असते जे प्रवचन वगैरे देत असतात त्याच पद्धतीने तिने प्रवचन देणे चालू केले. तर प्रवचन देता 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 तिने तिरुपतीकडे निघून गेली ती. त्यानंतर मुली मोठ्या झाल्या, तिथे ती प्रवचन तिरुपतीला ती आतासुद्धा प्रवचन करते तिथे. तर प्रवचन करू लागली. तिथून तिची जी स्पिरिच्युअलिटीची गती होती ती एकदम कर्म तिचे जे होते तिचं जे क्रियमान तिने केलं होतं, कारण इतकंही असह्य त्रास देऊन तिने कधीच म्हणजे न्यूट्रल होती. ह्याचं कर्मच तसे कधी ना कधी ते देव बघेल असं म्हणायची ती. आणि स्वतः मग्न होऊन जायची आपल्या भक्तीमध्ये. मुलींना सुद्धा मग मुली मोठ्या झाल्यानंतर मामाने ती स्पिरिच्युअलिटीकडे असताना ती तिथून काही दिवसांसाठी वापस येऊन आपल्या दोन्ही मुलींचे, तिचे मामा आहे ना, तिच्या मामाने दोन्ही मुलींचं लग्न करून दिले. ते दोन्ही मुली छान शिकल्या आणि त्या दोन्ही मुलींना इतकं म्हणजेच प्रत्येक याच्यामध्ये सक्सेस त्यांना मिळत गेला. आणि इतक्या श्रीमंत घरी त्या दोन्ही मुली आहेत. मोठी मुलगी आणि छोट्या मुलींच्या घरी देखील एकदम श्रीमंत घरी ते आहे, ते वेल सेटल आहे. आता दोन्ही मुलींचं टेन्शन गेलं. आता ही स्पिरिच्युअलिटीमध्ये कधीच म्हणजेच आपल्या मिस्टरांचा तिने विचार केला नाही. प्रवचनामध्ये ते आणि याच्यामध्ये स्पिरिच्युअलिटीमध्ये अध्यात्मामध्ये मग्न होऊन तिने स्वतःला जेव्हा सरेंडर करून दिलं की ह्याचे कर्म जाणे आणि देव जाणो असं म्हणायची ती. तर सांगते काय, तिचे जे मिस्टर आहेत ना आता ते एका म्हणजे क्षणाला त्यांना इतक्या वेदना होतात की लोकांना बघणंसुद्धा असह्य होऊन जाते. इतक्या वेदना त्या तिच्या मिस्टरांना होतं. तर असं का झालं असेल सांगा बरं मला. असं याच्यासाठी झालं की जेव्हा त्या पत्नीचा काहीही दोष नसताना म्हणजे विनाकारण त्या पत्नीला मारहाण करायचा, तर तेच ते जे फळ जे आहे आता त्याच्याकडून निघत आहे. त्याचे कितीतरीदा ॲक्सिडेंट्स झाले. त्यांना आता जे मुली वगैरे असतात त्यांनी कधीच वडिलांकडे ढुकून म्हणजेच बघितलेलं नाही. त्यांना विचारत नाही कधी की वडील कुठे असतात, काय करतात, काय खातात. आणि जे हिच्या पतीच्या वागणुकीमुळे कुठलेही नातेवाईक सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करतात. इतक्या असह्य वेदनेमध्ये सुद्धा त्याला स्वतःला उठून स्वयंपाक करणे इतकं अवघड जाते त्याला, आणि खाणंसुद्धा तरी पण त्याचं स्वतःला करावं लागते. आता त्याकडे जी मातीचं अगोदरचं घर असायचे खूप
वर्षापूर्वी त्याच मातीचं जे विलेजमध्ये असतात ना कुळाचे घर असं म्हटलं जाते, तर त्याच कुळाच्या म्हणजे मातीने लिपलेलं जे घर असतं असं झोपडी टाईप, त्याच झोपडी टाईप घरामध्ये तो असतो. आणि त्याला जे काही आता जो पैशासाठी जे काही मेहनत करावी लागते ते त्याच्याने बिलकुलच होत नाही. तर जे वार्डामधील लोक त्याला बघतात आणि त्याला खापुरतं फक्त थोडंफार अन्न त्याला म्हणजे जे तांदूळ वगैरे असतात ना ते थोडंफार देतात. तर त्यातून तो फक्त खाण्यापुरतं कसं तरी उठून खाटेवरून तो बनवतो आणि तो खातो. पण तांदूळ वगैरे तो जमा करतो ठीक आहे इथपर्यंत, पण भाजीपाला वगैरे त्याला कुठून ना कुठून घ्यावंच लागतो. तर जे निराधार म्हणून असं जे काही गव्हर्नमेंटकडून एखादी स्कीम आहे त्यातून जे 1000-1500 रुपये मिळतात त्यातून तो आपला गुजारा करत आहे. आणि त्याला स्वतःच म्हणजेच इतकं म्हणजेच त्या हॉस्पिटलसाठी म्हणा गव्हर्नमेंटमध्ये जातो, त्याला इतक्या असह्य वेदना होतात की असह्य वेदना झाल्यामुळे हॉस्पिटलचा खर्च त्याला द्यावा लागतो. तर म्हणजेच बघा ना, त्याला खाण्याची सोय मिळत आहे ना, त्याला सुखाची झोप मिळत आहे ना, त्याच्याजवळ पैसा आहे ना, कुठलंच काही नाही. बघा म्हणजेच क्रियमान करताना जेव्हा त्याला यंग होता तेव्हा त्याने असे क्रियमान करून ठेवले आणि आता म्हणतो की मी तर कुणाचं काही केलं नाही तरी मला असे फळं भेटत आहे. तर हे फळं कोणी केलेलं आहे? त्यानेच निर्माण केले, त्यानेच नवीन कर्म केले ना या पृथ्वीतलावर येऊन, की पत्नीला मारहाण करणे, दोन्ही मुलीची जबाबदारी न घेणे, त्यांना योग्य शिक्षण न देणे, हे काहीच त्यांनी वडिलाचं कार्य त्यांनी पूर्ण केलेलं नाही. आणि आज त्याच्याकडे ना पैसा आहे ना सुखाची झोप जे म्हणतात ते नाही, आनंद आहे ना सुखाची झोप आहे ना, स्वतःला कुठलंही आरोग्य नाही चांगलं आहे. प्रत्येक त्याचे कितीतरी असे ॲक्सिडेंट्स होऊन त्याच्या पायाने सुद्धा चालणं होत नाही, अपंग टाईप तो झाला आहे आणि खाटेवरच राहतो. कसं तरी उठून थोडंफार तो करून खातो. अतिच जर नाही झालं तर घरा साईडचे काही असतात ते त्याला थोडंफार अन्न देतात. म्हणजेच काय की त्याचे जे कर्म आहे ते प्रारब्ध ह्या पद्धतीने त्याच्यासमोर येऊन त्याला भोगावून द्यावं लागत आहे. आणि तिने सर्व काही सरेंडर करून दिलं अध्यात्मावर, कर्मावर विश्वास ठेवला आणि तिचे कर्म चांगले असल्यामुळे तिला चांगलं फळ मिळालं. हेच आहे कारण प्रारब्धने जीवनामध्ये जे होणार आहे ते होऊनच राहील. तर बघा त्याला ती लास्टपर्यंत म्हणायची की मी लास्टपर्यंत माझं जे जीवन असणार याच्यासोबत मी घालवेल, पण तिला असह्य त्रास झाल्यामुळे मुलींचं कसं होणार या दृष्टीने तिने याला सोडून देऊन ती चालली गेली आणि अध्यात्मामध्ये रुजली. मुलींचं सुद्धा आता सेटलमेंट झालं आणि वेल सेटल आहेत. म्हणजेच तिघेही सर्व आरोग्य आहे, पैसा आहे, सुख शांतीची झोप आहे, सर्वच काही आहे. तर त्यांचे क्रियमान कर्म चांगले असल्याने संचितमध्ये चांगले स्टोर राहिले आणि प्रारब्ध आता त्यांचं चांगलं आहे. पण याचं तिच्या पतीचं ना त्याने क्रियमान चांगले केले, तेच कर्म स्टोर होऊन राहिले आणि प्रारब्ध बनवून आता भोगून देत आहे. राईट? या पद्धतीने प्रारब्ध कर्मच आपलं जीवन कशा पद्धतीने जाणार आहे हे डिसाईड करत असतं. मी सुरुवातीला काय म्हटलं होतं, प्रारब्ध कर्म जीवन डिसाईड करते का? तर आपण जे कार्य करतो म्हणजेच कर्म करतो ते जीवन डिसाईड करत असते. आणि हे जे त्यांनी क्रियमान कर्म करत जातात ते प्रारब्ध बनून ह्याच जन्मी भोगून द्यावं लागते किंवा त्यांचं सोल पर्पज जेव्हा कंप्लीट होऊन जातं तेव्हा ह्या पृथ्वी तलावरून चालले जातात. पण एनर्जी फॉर्ममध्ये ते कुठे ना कुठे ब्रह्मांडात असतात आणि त्यांचं जोपर्यंत ते फळ भोगून देणार नाही तर त्यांनी परत एक सोल जे त्यांची एनर्जी स्वरूपात सोल असते त्यांनी परत एक शरीर धारण करतात आणि परत त्यांचं सोल पर्पज कंप्लीट करायसाठी घेतात. म्हणजेच कुठलं की जे त्यांनी कर्म करून ठेवले त्यांना ते भोगूनच देणे आहे. म्हणून जे क्रियमान कर्म आहे ते चांगलेच करायचे आहे. आत्ता जस्ट 5-6 दिवसापूर्वी एक लेटेस्ट ॲक्सिडेंट झाला त्यामधलं सुद्धा सांगते. तर आमच्या जस्ट घराच्या समोर एक गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये सिस्टर राहायच्या म्हणजे नर्स, त्यांचे पती. तर ते अचानक ॲक्सिडेंटने मरण पावले. तर यांचं काय झालं बघा,
अचानकरित्या गाडीला टक्कर झाली, त्यांनी स्कूटी चालवत असताना आणि ॲक्सिडेंट झाला. तर यांची जी मुलगी आहे, तर त्यांची जी मुलगी आहे ती बहुतेक किशोरवयीन मध्ये जेव्हा आली, त्या काळी कसं किशोरवयीन मुलींचं किंवा मुलांचं जे लक्ष असतं एकमेकांप्रती अट्रॅक्शन पैदा होत असतं. तर ह्या वेळेला सांभाळून कुणाला लावावं लागते? आईवडिलांना, की आपले मुले जे आहेत ते वाईट वृत्तीने जाऊ नये आणि आपलं करिअर घडवण्याचं जे वय असतं त्यांनी अभ्यास करावा आणि आपलं करिअर घडवावं, हाच त्यांचा आईवडिलांचा उद्देश असतो, राईट. तर ते किशोरवयामध्ये आल्यानंतर तिला एकमेकांविरुद्ध अट्रॅक्शन व्हायचं, मुलगी असल्याने मुलांविषयी अट्रॅक्शन व्हायचं. तर मुले घराभोवती फिरत राहायचे. तर तिच्या वडिलांना जेव्हा माहिती झालं की ही का म्हणजे स्वतःहून ती मुलांना बोलवायची, तर ते तिचे वडील जे आहेत त्या मुलीला रागवतात आणि आता तुला शिक्षणाचं वय आहे, यामध्ये कुठे पडत आहेत. तर जेव्हा फक्त ह्याच कारणासाठी तिने त्या क्षणापासून, आता तिला मुलगी आहे 7 वर्षाची, लग्नसुद्धा झाले, पण तिने कधीही आपल्या वडिलांसोबत म्हणजेच पप्पा म्हणून कधीही बोलली नाही. लग्न झालं तेव्हाही वडिलांसोबत, तेव्हाच ती किशोरवयीन अवस्थामध्ये जेव्हा ती होती तेव्हाच तिनं बोलणं आपल्या वडिलाशी टाळून दिलं. आणि तिला जेव्हा आता मुलगी झाली, ती 7 वर्षाची आहे, म्हणजेच काळ बघा किती लांब गेला, तरी पण ती तिच्या वडिलाशी बोलली नाही. तर वडिलाला काय असतं की आपल्या मुलीने बोलावं, काही भावना सांगाव्या, आपल्या नातीचं लाड करावं, प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते, राईट. तर ते कधीही झालं नाही आणि गेल्या वर्षी त्यांना अधिक आपल्या नातीला भेटावं, बघावं, बोलावं म्हणून इच्छा झाली आणि ते तिच्या सासरी गेले आणि तिच्या सासरी जाऊन मुलीचा लाड वगैरे केला. तिथे भलेही ती मुलगी बोलत नव्हती तरी पण आपल्या जावयासोबत राहून ते तिथे 2 दिवस राहिले. तोच त्यांचा क्षण त्या मुलीसोबतचा घालवलेला. आणि त्या दिवशी अचानकरित्या त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि ते या पृथ्वीतलावरून चालले गेले. तर त्या क्षणी जेव्हा तिच्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला आणि ते तिथेच ताबडतोब याच्या निघून गेले, तर तेव्हा त्या मुलीला रिअलाईज झालं की मी किशोरवयीन अवस्थेमध्ये असताना ज्या वडिलांसोबत मी बोललेलं नाही, आता तर हे दुनियेत निघून गेले, तर मला वडिलाचं प्रेम देणारं आता कोणीही नाही. वडिलाचं जे छत्र होतं ते डोक्यावरून हरवलं होतं. आणि तेव्हा जेव्हा त्याची अंतविधी निघत आहे तेव्हा ती अख्खा गळा ओरडून ओरडत आहे की पप्पा माझ्यासोबत बोला. जेव्हा ते वडील बोलायला जायचे तर ही इग्नोर करायची. जेव्हा आणि ज्या पृथ्वीतलावरून आता ते निघून गेले तर तो क्षण तिला आठवतो की माझ्या तर चांगल्यासाठीच, आता तिला सुद्धा मुलगी आहे, आता ती सुद्धा आई झाली आहे, तर तिला कळते की आपल्या मुलासाठी काय चांगलं आणि योग्य आहे, काय वाईट आहे, तर ती सुद्धा एक शिक्षण छान देत आहे. तर तसंच प्रत्येक आईवडिलांचं असतं की आपल्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण दिले. तर तिने किशोरवयीन अवस्थेपासून तर आत्ताचा ह्या 7 वर्षाची तिची मुलगी आहे, तर ह्या वयापर्यंत तिने वडिलांसोबत कधीही बोलले नाही. आणि जेव्हा तिचे वडील सोडून चालले गेले, मरण पावले, तेव्हा ती म्हणते की पप्पा आता उठा, मला बोलायचं आहे. जेव्हा ते होते तेव्हा त्याची व्हॅल्यू कळाली नाही आणि जेव्हा ह्या दुनियेतून चालले गेले तेव्हा तिला आपल्या वडिलाचं प्रेम काय असतं, जे छत्रछाया तिला द्यायची जी वेळ होती, त्या मुलीच्या प्रेमासाठी तिचे वडील तरसत होते, त्याची व्हॅल्यू तिला कधीही कळाली नाही. हे काय आहे, तिने क्रियमान कर्म केले, तर आता पुढे जाऊन काय होईल, तर आता तिला तर पश्चातापच राहील की मी असं केलं. काही दिवसांनी ती विसरून सुद्धा जाईल आणि समोर काय, कारण तिने क्रियमान कर्म केले, तिचे जे वडील होते मुलीसाठी तरसत होते आणि समोर जाऊन आता तिला काय भेटलं, क्रियमान कर्म तिने केलं, संचितमध्ये स्टोर राहिलं, आता फळ पकून प्रारब्ध म्हणून तिच्या समोर येणार आहे की ती आता वडिलांसाठी तरसणार. जसे त्या मुलीच्या प्रेमासाठी एक वडील तरसतो आणि दुसऱ्यांच्या मुलींना बघून जेव्हा मुलींसोबत बोलतो की बाळ तू कधी आलीस किंवा कुठे राहतेस, असं जेव्हा आम्हाला भेटायचे किंवा बोलायचे तर ते स्वतः सांगायचे की मला सुद्धा मुलगी आहे, पण माझी मुलगी ना
पप्पा म्हणत ना बाबा म्हणत, एक मुलीचं प्रेम काय असते हे वडिलांना आणि आईला आपल्या प्रत्येक मुला मुलींकडून आशा असते प्रत्येकाचा प्रेमभाव व्यक्त करण्याची, राईट. कारण आपले मुले किंवा मुली अगदी योग्य दिशेने जावे, कुठलेही वाईट कर्म करू नये किंवा वाईट दिशेने जाऊ नये हे शिकवण्याच्या नादात म्हणजेच शिकवायला गेलं आणि ही मुलगी ते वडिलांसोबत बोलणंच टाळून दिलं. तर तिने कर्म कुठले करून ठेवले? योग्य कर्म केले का? तर तिने क्रियमान कर्म करून ठेवले. आता ते संचितमध्ये गेले आणि इंटेन्सिटी इतकी वाढली की ते जेव्हा ते मरण पावले तेव्हा तिला त्या वडिलाची व्हॅल्यू काय असते तेव्हा तिला कळाली. तर आता ते रिटर्न येणार आहेत का प्रेम देण्यासाठी? तर नाही. तर जे आता ते इतके वर्ष तरसले मुलीच्या प्रेमासाठी, तर आता ती तरसणार वडिलांच्या छत्रछायेच्या खाली. जे प्रेम मिळतं वडिलाचं ते तिला मिळणार नाही. तर हे काय आहे? प्रारब्ध. ह्याच अशा सिच्युएशनमधून आपल्याला प्रारब्ध समजायला येतं. जेव्हा आपण हे कर्म, हे प्रारब्ध जेव्हा बघून आपण परिपूर्णपणे लक्ष देऊन बघतो तेव्हा आपल्याला कळते की क्रियमान कर्म करून ठेवले, संचितमध्ये गेले आणि प्रारब्ध बनून जेव्हा समोर येतात. तर आता तिच्या समोर काय आलं आहे? तिने वडिलाला तरसवलं, तर आता तिचे वडील अचानकरित्या निघून गेले जीवनातून. तर आता तेव्हा तिला व्हॅल्यू नाही कळाली वडिलाची, पण आता तिला परिपूर्णरित्या व्हॅल्यू कळत आहे. आणि ती जन्मभर आता जोपर्यंत तिचं आयुष्य राहणार तिला एकच गोष्ट रोचणार आणि तिला अत्यंत दुःख होणार की मी जे केलं ते योग्य नव्हतं. कारण जेव्हा आता मुलगी आहे तिला 7 वर्षाची, तर तिला आता कळते की आपल्या मुलीला काय योग्य वळण लावायचं, काय वाईट आहे तिला सांगायचं, राईट. पण तिने त्या क्षणीसुद्धा तेव्हासुद्धा ती बोलली नाही. आणि जेव्हा आता गेले तेव्हा तिला व्हॅल्यू कळाली. आणि आता प्रारब्ध काय बनणार की जसे तिचे वडील मुलीच्या प्रेमासाठी जे तरसत होते तशीच ती आता वडिलांच्या छत्रछायेच्या प्रेमासाठी तरसणार तिचं आयुष्य असेपर्यंत. हे काय आहे? तर तिने जे कर्म केले त्याचं प्रारब्ध बनून इंटेन्सिटी जे संचितमध्ये जे क्रियमान कर्म केलेले संचितमध्ये स्टोर होऊन होते ते इंटेन्सिटीचं फळ बघून तिच्यासमोर एक सिच्युएशन म्हणजे एक प्रारब्ध बनून समोर आलं. ह्या पद्धतीने असते. आणि जे उदाहरण अगोदर सांगितलेलं होतं तर त्या लेडीजची काहीही गलती नसताना मारहाण करायचं आणि तिला अत्यंत त्रासदायक वेदना द्यायच्या. तर त्याच वेदना अतिशय एका क्षणाला त्याला असं सुखाची झोप जी असते ती झोपसुद्धा त्या मनुष्याला लागत नाही. तर ते काय आहे? त्याचे कर्म त्याला भेटत आहेत. म्हणजेच काय? तर हे आहे प्रारब्ध. म्हणून म्हटलं जाते प्रारब्धाने जीवनामध्ये जे होणार आहे ते होते. कारण प्रारब्ध कर्म जे आहे प्रारब्ध ते बघूनच द्यावं लागते. ओके. तर आपल्या जीवनामध्ये असे काही कर्म आपण करत असतो जे प्रारब्ध बनून आपल्या समोर येत असतात. ओके. तर हे काही प्रारब्ध खूप पूर्वीचं किंवा आताचं जे काही आपलं सोल पर्पज असतं, जर सोल पर्पज त्याचं यामध्ये काही भोगून दिलं नाही तर ते एक एनर्जी स्वरूपात ब्रह्मांडात असते आणि एक सोल म्हणजे एक शरीर धारण करून यामध्ये असते. कारण हे प्रारब्ध जे आहे ते एंड होत नाही. कारण प्रारब्धनेच आपण सर्व काही इन्सान यामध्ये म्हणजेच बनवून आलेलं असतं. प्रारब्धच असते सर्व काही. ओके. तर म्हणून प्रारब्ध कर्म स्वतःच केलेले कर्म असतात. आणि लग्न म्हणा, पैसा म्हणा, जन्म म्हणा, मृत्यू म्हणा सर्व काही प्री डिसाइडेड आहे. आता भलेही ही लास्टपर्यंत राहण्याचा प्रयत्न केला त्याच्या पत्नीने, पण काय होतं नियतीला ॲक्सेप्ट की ही त्याला सोडून चालली जाईल आणि हिच्या मुली श्रीमंत घरी राहतील, त्यांचं चांगल्या प्रकारे लग्न होणार, ह्या तिघींकडे पण पैसा येणार. जन्म आणि मृत्यू तर अटळ आहे. जर आपल्या हातात असतं तर आपण टाटा, बिर्ला, अंबानी यांच्या घरी पैदा झालो असतो, हो ना. तर त्याच पद्धतीने आणि मृत्यूसुद्धा अटळ आहे. जसं मी सांगितलं की त्यांनी जस्ट यंगच होते ते, तर अचानकरित्या ह्या दुनियेतून चालले गेले. तर असं वाटते का कुणाला की आपण प्रत्येकजण आयुष्य जगायला आपल्याला सर्वांनाच आवडते, पण मृत्यू अटळ आहे, जन्मसुद्धा अटळ आहे, हो की नाही. तर म्हणून प्रारब्ध
प्रारब्धाने जीवनामध्ये जे होणार आहे ते होतेच, हे प्री डिसाइडेड असतं. ओके, तर ते सर्व पहिलेपासूनच तय असते आणि जे आपण कर्म करतो तर ते त्या कर्मानुसार प्रारब्धाला भोगून द्यावंच लागते. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असणार तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.